आता हा प्रश्न जुन्यांनी तरी जर चुकला असेल तर मग तोच मुद्दा येतो, आतापर्यंत ज्या चुका केल्या त्या रिपीट करायला लागलो आपण. नवीन कोणी असेल एकदमच तर अभ्यास न जाता थोडंफार अभ्यास झाला तर हरकत नाही. जुन्यांनी नाही का, कारण सांगतो, 1976 2000 सालचं कुठलंही लोकसंख्या धोरण आयोगाने सतत विचारले, सतत. आणि आयोगाने विचारलेला एरिया तरी किमान आपल्याला परफेक्ट पाहिजे. भले आयोगाने एखाद्या दिवस नवीन एरिया विचारू द्या, सर ठीक आहे ते केलं नव्हता कारण आतापर्यंत आयोगाने फोकस नव्हता केला, पण किमान फोकस केलेला एरिया जरी आपण परफेक्ट करत नसेल तर एकदा स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे की खरंच आपण दावेदार आहोत का येणाऱ्या परीक्षेमध्ये. ज्याला आपण म्हणतो की सर मला पोस्ट मिळवायची आहे, तर पोस्ट मिळवणारा व्यक्ती साध्या साध्या गोष्टी चुकत नसतो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये इथं लोकसंख्या धोरणामध्ये कुठलं ध्येय नाही, शेवट बघा काय केलेलं आहे. हां, ते कुठलं ध्येय नाही. आणि मी म्हणल्याप्रमाणे हा आयोगाचा पॅटर्न आहे. आयोग शेवटी फिरवतं सगळं. आणि मग ह्याच्यामध्ये क्लिअर कट तुम्हाला 1976चं हे पण माहिती पाहिजे आणि 2000चं कंपॅरिझनमध्ये हा वाला पार्ट ह्याच्यामध्ये येत नाही. कुटुंब नियोजनासाठी वित्तीय मदत करणे. सो ॲक्च्युली 2000 सालचं जे लोकसंख्या धोरण आहे त्याचा हा पार्ट आहे. सुरक्षित गर्भपात सुविधा, सार्वत्रिक लसीकरण आणि बालविवाहास प्रतिबंध. लक्षात घ्या, स्टार मार्क करून घ्या. परत सांगतो मी, येणाऱ्या प्रीला जर याच्यावर प्रश्न दिसले तर पुन्हा जाऊ नका, सर टेस्ट सिरीज लावली होती, तुम्ही डिस्कशनमध्ये सांगितलं होतं. बरं, ह्याच्यावर सुद्धा आपल्या नोट्स आहेत, तुम्ही नोट्समध्ये पण दिलं होतं. लोकसंख्याबाबत प्रॉपर पुन्हा कंपायलेशन एक्झाम ओरिएंटेड दिलेलं आहे. टेलिग्रामवर आपली PDF अवेलेबल आहे, डाउनलोड करून घ्या, प्रिंट करून घ्या. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मी त्या अलर्ट करून जर तुम्ही करत नसाल तर मग येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फटका तुम्हाला बसेल. सो बी केअरफुल. काय करायचं आता, या प्रश्नाचा माझा उद्देश काय होता टाकण्याचा, तुम्हाला लोकसंख्या धोरणाबाबत प्रॉपर तरतुदी माहिती पाहिजेत. जास्त नाही, मेजर तरतुदी इथं लक्षात घ्या. आणि ही जी तरतूद आहे ही 1976च्या धोरणाची, कुठली ही वाली. मग ह्याचा अर्थ आयोग काय करतं, मिक्स करतं. 1976ला काय सांगितलं होतं, 2000 लोकसंख्येमध्ये काय सांगितलं होतं धोरणामध्ये, कारण कंपॅरिझन इथंच आत्ताच लगेच झालं जिकडं तिकडं.